पंजाबचा पैलवान आणि उडाण्याचा पैलवान रावसाहेब खाली खाली चला कुस्तीचा आनंद घ्या आता जरा सर्वांनी कुस्तीचा आनंद घ्या छान अशी कुस्ती आता फायनल कुस्ती आहे 5100 रुपये आणि वरून आपल्याला चांदीचं मानाचं कडे माघ पौर्णिमा नागपूर येथील माघ पौर्णिमा आणि या माघ पौर्णिमेनिमित्त बनवण्यात आलेल्या या कुस्तीचा या दंगलीचा शेवटची कुस्ती आहे मानाची कुस्ती विद्युत रोषणाईच्या आकर्षणामध्ये ही कुस्ती चालू आहे बघा आता किती छान अशी कुस्ती आहे त्या दगडूच्या तिकडे देणगीवाले दगडू घेऊन घेतल्या पायापुरता बघा किती छान अशी कुस्ती चालू आहे एक उडाण्याचा पैलवान आहे आणि एक पंजाब पण सध्या त्यांचं वास्तव्य मला वाटतं मालेगाव मध्येच आहे छान अशी कुस्ती आणि त्यांचे ज्याचे त्याचे गाव ज्याला त्याला माहिती असतात बघा किती छान अशी कुस्ती चालू आहे आणि कुस्तीचा आनंद घेताना आपण सुद्धा मनातल्या मनात कदाचित त्या पैलवानाच्या बरोबर आपण सुद्धा विचार करतो की मी जर राहिलो असतो तर असं केलं असतं मी जर राहिलो असतो तर तसं केलं असतं आहे की नाही प्रत्येकाच्या मनात हे विचार येतच असतात पण बघा शेवटी पैलवानाचे डाव असतात त्या डावांची जरी आपल्याला माहिती नसली पण देवी पछाड नावाचा एक डाव मला माहिती आहे छान अशा पद्धतीने ही कुस्ती चालू आहे बघा किती कडे मोठे झालेले आहे की नाही आधी याच्या आधीच्या कडे त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाचे हार्दिक दादांनी जी मदत केली कडे मोठं करण्यासाठी त्याबद्दल पुनश्च नागपूर ग्रामपंचायत आपली आभारी आहे दादा आणि शेवटी अंगाद्वारे घेतल्याशिवाय चालत नाही कधी कधी अंगाद्वारे घ्यावंच लागतं अशा पद्धतीने या ठिकाणी ही शेवटची फायनल कुस्ती आहे या कुस्तीमध्ये मालेगावचा पैलवान आणि उडाण्याचा पैलवान दोघं पैलवान बघा बाकीचे मागे सरका छान छान बघा कशी कुस्ती चालू आहे शेवटी डाव तो डावच असतो आणि पैलवान तो पैलवानच असतो वाळू जास्त टाकू नका ते खरी अंगाला टोचतात तुमचं बस 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 लंगोट मध्ये खडे जात आहेत जरा सांभाळू बाबा जास्त माती नका बघा कशी कुस्ती आहे बघा याला म्हणतात कुस्ती याला म्हणतात खरं खेळ खेळ हा खेळाच्या भावनेतूनच खेळला गेला पाहिजे दोन पैलवान जेव्हा खेळत असतात तेव्हा हारणं आणि जिंकणं हे विशेष नसतं पण खऱ्या अर्थाने खेळ खेळणं महत्वाचं असतं बघा अतिशय छान पद्धतीने ते खेळ खेळत आहेत दुसऱ्याच्या मनात कोणता डाव चालू असेल याचा विचार जर केला तरच प्रतिस्पर्धी बरोबर जिंकण्याची तयारी करत असतो बघा छान दोघे पैलवान अतिशय समतुल्य लागलेले आहेत दोघांची जी ताकद आहे ती सुद्धा अतिशय योग्य दिसते आहे यानंतर उद्या आपल्या नागपूर ग्रामपंचायतीमार्फत सायंकाळी 6 वाजता भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे या मिरवणुकीमध्ये महाभारतातील देखावे आपले आदिवासी कलाकार सादर करणार आहेत तरी त्याचा सर्वांनी निश्चितच त्याचा लाभ घ्यावा अशी मी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांना विनंती करतो बघा छान छान किती छान असा डाव चालू आहे आताची जी पकड आहे वरच्या पैलवानाची मला वाटतं तो पंजाबचा पैलवान आहे निळी चड्डी आणि काळी चड्डी उडाण्याचा पैलवान आहे आता पकड जी घट्ट आहे ती पंजाबच्या पैलवानाचीच आहे आणि उडाण्याचा पैलवान ती सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे कारण शेवटी पकड ती पकडच असते अतिशय छान अशी कुस्ती शेवटची कुस्ती आपल्याला बघायला मिळते आहे
खरोखर तिच्यावर लागलेली जी बोली आहे ती सुद्धा अतिशय व्यवस्थित आहे. 5,100 रुपये आणि चांदीचं मानाचं पुढे छान अशी ही कुस्ती आहे. या कुस्तीला पैलवान देखील अतिशय साजेरी आहेत. बघा आता काही असताना दोघं पैलवानांनी एकमेकाला पावडर लावण्याचा कार्यक्रम चालू आहे. कारण शेवटी आपण कॅरम जरी खेळतो तरी तिथे सुद्धा पावडर टाकावी लागते. तसाच हा प्रकार आहे. कुस्ती खेळताना सुद्धा एक प्रकारची पावडरच आहे. छान छान पकड ती पकडत आहे. छान बघा एक पाय आणि मान तिथे छान अशी पकड केलेली आहे. छान छान बघा 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 नाही थांबा जरा. पाच लागू द्या पाच लागू द्या लागलेली पाच लागू द्या पाच लागू द्या पाच लागू द्या पाच लागू द्या लागली 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 लागली. छान छान अतिशय छान अशी कुस्ती रंगलेली आहे. आणि बघा हे याला म्हणतात खरे पैलवान. शाबास.